नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. 318 वर्षांनंतर जालना संत मुक्ताबाई पालखीचा ऐतिहासिक रिंगण सोहळा हरिनामाच्या गजरात शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. मुक्ताईच्या चरणी मनोज जरांगे पाटील, बळीराजाच्या सुख समृद्धीसाठी साकडे. ऐतिहासिक रिंगण सोहळ्यात मनोज जरांगे पाटील यांची उपस्थिती, शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी प्रार्थना. आज दिनांक 5 रविवारी रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद होईल असा श्री संत मुक्ताबाई पालखीचा ऐतिहासिक रिंगण सोहळा रविवारी अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. तब्बल 318 वर्षांनंतर प्रथमच जालन्यात JS महाविद्यालयाच्या मैदानावर हा रिंगण सोहळा पार पडल्याने हजारो वारकरी, भाविक आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. जालना शहरातील JS महाविद्यालयाच्या मैदानावर जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रथमच या ऐतिहासिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. टाळ मृदुंगाचा निनाद, हरिनामाचा अखंड गजर, विठ्ठल रुक्मिणीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. रिंगण सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांचा उत्साह आणि भक्तिभाव पाहण्यासारखा होता. यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही उपस्थित राहून संत मुक्ताबाईच्या पालखीचे दर्शन घेतले. त्यांनी आदिशक्ती मुक्ताबाईच्या चरणी नतमस्तक होऊन बळीराजा सुखी समाधानी आणि समृद्ध हो अशी प्रार्थना केली. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि राज्यात सुख शांती नांदावी अशी भावना त्यांनी व्यक्त केली. पालखीचे आगमन होताच भाविकांनी फुलांची उधळण करत आणि जयघोष करत स्वागत केलं. महिलांसह युवक, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनीही मोठ्या संख्येने या ऐतिहासिक सोहळ्यात सहभाग घेतला. हजारो भाविकांनी पालखीचे दर्शन घेऊन संत मुक्ताबाईच्या चरणी प्रार्थना अर्पण केली. जालना जिल्ह्यात प्रथमच पार पडलेल्या या ऐतिहासिक रिंगण सोहळ्यामुळे संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले असून वारकरी संप्रदायासाठी हा दिवस अविस्मरणीय ठरला. धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपणारा हा सोहळा जालन्याच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा म्हणून स्मरणात राहणार आहे. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. Instagram आणि Facebookवर फॉलो करायला विसरू नका.